बायकोची किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. तसं तिच्यापाशी जाऊन आज चिकनचा बेत करायचा का विचारलं. मारक्या म्हशीसारखा लुक देऊन बायकोनं हातात वांगी चिरायला दिली. वांगी चिरता चिरता डोक्यातून चिकनची प्लेट काय जात नव्हती. अचानक हॉटेल कल्याणीची चिकन रन प्लेट आठवली आणि हॉटेल कल्याणीचा वर्धापन दिनाची आठवण झाली. शरद पवार दादांच्या भेटीला कारण सांगून तडक हॉटेल कल्याणी गाठले. नवे बॅनर लावून वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू होती. आपल्या दोन्ही हाताचा वापर करून कुणीतरी सुंदर रांगोळी समोर काढली होती. डेकोरेशनच्या कृत्रिम फुलांचा वास घेत तसाच आत शिरला. ठिकठिकाणी लावलेली रंगीबिरंगी फुगे पाहून ती फोडण्यासाठी हाताला खाज सुटली. मग काय, हाताला गच्च बांधून तसाच खिशात दाबून ठेवला. पुढची रांगोळी बघून आपण खाण्यासाठी नाही तर दादांचं अभिनंदन करायला आलोय याची आठवण झाली. दादा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. तिथलंच एक गुलाब पुष्प उचलून शिरूरकरांना तो गुलाब पुष्प मीच आणलाय हे दाखवण्यासाठी उगीच व्हिडिओ शूट केला. दादांच्या हॉटेलचं तोंड भरून कौतुक करून त्यांच्या हातात त्यांचाच गुलाब पुष्प देऊन फोटो सेशन पण करून घेतलं. हॉटेलचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे हॉटेलमधील रंगीबेरंगी पाणीफुले असलेली झाडे. अव्वल भारतीय बैठकीत जेवणाचा आस्वाद घेता यावा म्हणून उत्तम सोय हॉटेलमध्ये केली होती. अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू दादांसाठी तिथं आणल्या होत्या. येताना भेटवस्तू आणायला विसरलो असं भासवून झोपाळ्यावरती बसण्याचा केविलवाना प्रयत्न केला. 2-3 झोके घेतल्यावर आपल्या वजनाचा अंदाज आल्यानं लागली झोपाळ्यावरून उठलो. आज दादांना भेटायला त्यांचा मोठा मित्र परिवार आला होता. त्यातल्या आमच्या एका मित्रानं त्यांच्या स्टाईलमध्ये दादांचं अभिनंदन केलं. दादा खूप अभिनंदन. काय सांगायचं, तुमच्या हॉटेलवर आल्यावर वाड्यावर आल्यासारखंच वाटते. एकदम झकास. काय सांगायचं, तुमचं चिकन रान वा 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 एकदम जंगी. नादच नाही करायचा. चिकन रानचं नाव ऐकून परत आपण येण्याचा मूळ हेतू आठवला. संध्याकाळच्या अंधारात हॉटेल कल्याणीचं देखणं रूप पाहून मगापासून खिशात गट्ट बांधून ठेवलेला हात लागलीच बाहेर काढला. दोन्ही हातांनी मोबाईल धरून बॅटरी उतरेपर्यंत व्हिडिओ काढला. त्या जगमगत्या लाईटी बघून अचानकपणे मला शहाजी बापूंची आठवण झाली. काय ते हॉटेल, काय ती लाईट, काय तो बार. सॉरी आपण कधी त्या गोष्टीत पडत. बाहेरचं डेकोरेशन पाहून आज जाण्याचा मोह आवरलाच नाही. जबरदस्त डेकोरेशन, बांबू आणि लाइटिंगचा उत्तम साथ इथं पाहायला मिळाला. समोरच्या भिंतीवरील हिरवळ पाहून अचानक कॉलेजची आठवण झाली. सोनेरी लाइटिंग मध्ये उत्तम प्रकारचे कॉटेज त्या ठिकाणी आपली प्रायव्हसी सांभाळताना मला दिसले. हॉटेल समोरील एवढी मोठी पार्किंग बघून असं वाटलं की दादांची 5-6 कोटीची प्रॉपर्टी इथेच गेली असेल. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची आवर्जून विचारपूस करणारा राजा माणूस म्हणजे शरद दादा. हॉटेल कल्याणीचा हा 11वा वर्धापन दिन होता. म्हणजे 10 वर्ष कंप्लीट करून 11व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळं एक मोठा केक आणला गेला होता आणि याच्यावरती कल्याणी रेस्टॉरंट म्हणून देखील लिहिलेलं होतं. कल्याणीने तो केक कापल्यानंतर सगळ्यांनी तो केक थोडा थोडा वाटून खाल्ला. थोड्याच वेळात मला शरद दादाचं नवीन रूप समोर दिसलं. हॉटेलमधील सगळ्या स्टाफला बोलावून दादानं तो केक प्रत्येकाला भरवला. अहो, ज्या माणसानं लहानपणापासून कष्ट करून स्वतः कुल्फी विकून, शेंगा विकून हे साम्राज्य उभं केलं, त्याच्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच. अनेक लोकांनी दादाविषयीचं आपलं मत यावेळी प्रकट केलं. नमस्कार, मी नगरसेवक विनोद प्रकाश भालेराव, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पुणे. आज आमचे मोठे बंधू आदरणीय शरददादा पवार आणि सचिनदादा पवार या दोघांनी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर जे काही हे आपल्यासमोर दिसतंय वैभव, हे हॉटेल त्या ठिकाणी उभं केलं. खऱ्या अर्थानं दोघांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर राम आणि लक्ष्मणाची जोडी. खऱ्या अर्थानं की एक भाऊ संघर्ष करतो तर दुसऱ्या भावाने कसं पाठबळ दिलं पाहिजे ते आमच्या सचिनदादांकडनं शिकलं पाहिजे. आणि मोठा भाऊ प्रभू रामचंद्रांसारखा कसा असतो, तो एकवचनी कसा असतो, तो सत्यवचनी कसा असतो, हे आमचे शरददादा खऱ्या अर्थानं अतिशय संघर्षातून या ठिकाणं या हॉटेलचं त्या ठिकाणं गेल्या 11 वर्षापूर्वी त्या ठिकाणं ओपनिंग केलं होतं. आणि हेच हॉटेल आज शिरूर तालुक्यातल्या सर्वात मोठ्या नामांकित हॉटेलांमध्ये गणलं जातं. 1 नंबरला त्या ठिकाणी गणलं जातं. खऱ्या अर्थानं ही क्वालिटी, क्वांटिटी आणि खवय्यांचा प्रतिसाद आहे म्हणून हे हॉटेल त्या ठिकाणं खूप मोठ्या नावलौकिकला आले. खऱ्या अर्थानं मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की दादा तुमची पुण्यात, मुंबईत आणि मी म्हणतो देशाच्या बाहेरसुद्धा अशीच मोठी पंचतारांकित हॉटेल हो ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करतो व आपला उद्योग व्यवसाय असाच वृद्धिंगत होत जावो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा आपणास देतो. आज आमच्या मित्राचं कल्याणी हॉटेलचं 10वं वर्ष पूर्ण झाले आणि 11 वर्षात यशस्वी पदार्पण करत आहेत. कॉर्पोरेट ऑफिसच्या पार्टी आणि फॅमिलीसाठी उत्तम शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेलसाठी उत्तम ठिकाण शिरूरमधलं हेच आहे. धन्यवाद. हॉटेल कल्याणी 10 वर्ष आज या हॉटेलला पूर्ण झाली आणि
या कार्यक्रमाशी येण्याला अत्यंत आनंद होत आहे की आपल्यासारख्या मराठी माणसाने एक नगर रोडवर जिथं कोणतंही गिऱ्हाईक नव्हतं अशा ठिकाणी गिऱ्हाईक बसवलं आणि चांगल्या पद्धतीचं हॉटेल चालवलं। आज 10 वर्ष कधी निघून गेली हे पण समजलं नाही। आज 11व्या वर्षात पदार्पण होत आहे। असंच कल्याणी हॉटेलचं अनेक शाखा नगर रोडवर, सोलापूर रोडवर, नाशिक रोडवर हो अशी मी भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। रामकृष्ण। कल्याणी हॉटेलला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। शरद दादाचे आणि माझे खूप चांगले जवळचे संबंध आहेत तसे, म्हणजे भावासारखा आहे तो, माझ्या मोठ्या भावासारखा। मी काही सल्ले घ्यायचे असतील तर मी त्याच्याकडनं नक्कीच प्रत्येक वेळेस घेत असतो आणि आज या त्याच्या बिझनेसला, हॉटेल उद्योगला 10 वर्ष पूर्ण झाले। त्याच्याबद्दल दादाचं खूप खूप कौतुक। आणि जसं त्याचं हे त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभारलेलं आहे आणि जे त्यांनी तो म्हणजे माणसातला माणूस आहे एकदम, जसा सगळ्या कुठलाही माणूस आला तरी पण तो त्याला जवळ करणाऱ्यातला असा शरददादा आणि सचिनदादा दोघं पण आहेत। आणि त्यांनी हे जे आज 10 वर्षाचं जे त्यांचं पूर्ण जो प्रवास आहे त्याला माझ्याकडनं आणि फॅमिली बजेटकडनं स्पेशली खूप सारे आणि फॅमिली बजेटच्या सगळ्या आमच्या ग्राहकांकडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आमचे मामा शरददादा पवार यांच्या हॉटेल कल्याणीला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। दादांचा स्वभाव आणि दादांच्या हॉटेलला भेटणारं जेवण हे अप्रतिम आहे, त्यामुळे दादांच्या 10 वर्ष हॉटेलच्या व्यवसायाला आज पूर्ण होत आहे। त्याला माझ्या जाधव परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा दादांना। धन्यवाद। आपल्या सर्वांचे लाडके शरददादा पवार आणि सचिनदादा पवार यांच्या हॉटेल कल्याणीला आज 10 वर्ष पूर्ण झाले आणि आज या वर्धापनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी उपस्थित आहोत। गेले अनेक वर्ष या शहरातील आणि परिसरातील खवय्यांना भुरळ पाडणारं हे हॉटेल 10 वर्षाचं झालं आहे आणि 10 वर्षामध्ये आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेने आणि चवीने आपलं एक वेगळं हॉटेल विश्वामध्ये एक वेगळं नाव हॉटेल कल्याणी उद्योग समूहाने केलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांना त्यांच्या व्यवसायाला हॉटेल कल्याणीला खूप खूप शुभेच्छा देतो। या व्यवसायाची दादांची खूप खूप भरभराट हो, लोक एका व्यवसायाच्या अनेक शाखा व्हाव्या अशा शुभेच्छा देतात, परंतु मी याच ठिकाणी दादांचं भलं मोठं भव्य मोठं हॉटेल व्हावं अशा दादांना शुभेच्छा देतो आणि त्याही कार्यक्रमाला दादांनी आम्हाला बोलवावं अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।